मूळव्याधाचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी भगंदर हा एक प्रकार असतो. भगंदर हा देखील शौचच्या जागेवर होणाराच आजार आहे. भगंदर या आजारामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शौचच्या जागेच्या आजूबाजूला एक साधारणपणे एक ॲनलॅप्सिस बेंड वगैरे येतं किंवा बेंड येऊन गेल्यानंतर कधी कधी त्या जागेवर जखम तयार होते आणि त्या जखमेतून खूप पाणी येत असतो. तर हे ज्यावेळेस खूप पाणी बाहेर येत असतो तर ह्यावेळेस जे भगंदर असतं तर ते नॉर्मल प्रमाणात समजून जातं. नॉर्मल म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस भगंदराला असं दोन तोंड असतात. सांगायचं म्हणजे एक शौचच्या जागेच्या आतमध्ये असतं आणि दुसरं जे असतं ते शौचच्या जागेच्या बाहेरच्या बाजूला असतं. परंतु काही भगंदर असे असतात की ज्यामध्ये शौचाच्या बाहेरच्या बाजूला बिलकुल काही जाणवत नाही, काही लक्षणे जाणवत नाही, काही म्हणजे कोणत्या प्रकारची गाठ वगैरे येत नाही किंवा कोणत्या प्रकारचे खाज वगैरे येत नाही किंवा कोणत्या प्रकारचे थनक वगैरे लागत नाही किंवा ठसठस होत नाही. तर यावेळेस काय होतं, शौचाच्या जागेच्या आजूबाजूला अशी छोटीशी एक गाठ असते, पण त्या आतल्या बाजूलाच गाठ असते. ते गाठ बाहेरच्या बाजूला फुटून येत नाही, फुटून त्यामधून पूप पाणी येत नाही. त्या गाठीतलं पूप पाणी जे आहे तो शौचाच्या जागेवरती बाहेर येत असतो आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे भगंदर आहे का नाही ही थोडीशी शंका तयार होते. परंतु ज्यावेळेस आपण विविध तपासण्या म्हणजे सोनोग्राफी म्हणा तो MRI स्कॅन करतो तर त्यामधून त्या भगंदराच्या आजाराचं निदान होतं. याला ब्लाइंड ॲब्सेस असेही म्हणतात, कारण की यामध्ये फक्त शौचच्या जागेच्या आतमध्येच एक प्रकारचं ज्याला म्हणतो आपण ट्रॅक असतो तोच तयार झालेला असतो. तर अशा पद्धतीने भगंदराचे पण हे प्रकार आहेत हे पण आपण लक्षात घेतले पाहिजेत.